ही बिर्याणी नवाबांनी नाही, एका साध्या हॉटेलवाल्याने इन्व्हेंट केली होती 1957 साली. तमिळनाडूच्या दिंडीगुल शहरात नागसामी नायडू नावाच्या व्यक्तीनं ही वेगळी बिर्याणी तयार केली. तेव्हा दिंडीगुल हे व्यापाऱ्यांचं आणि प्रवाशांचं शहर होतं. लोकांना हवी होती अशी बिर्याणी जी पटकन मिळेल, जड नसेल आणि रोज खाता येईल. म्हणून त्यांनी शाही पद्धत टाळली. ना केशर, ना काजू, ना लेयरिंग. स्थानिक तांदूळ, स्थानिक मसाले आणि साधी पण ठसकेदार चव. ही बिर्याणी राजांसाठी नव्हती, ती काम करणाऱ्या माणसांसाठी बनली. त्यांच्या थलप्पकट्टी हॉटेलमुळे ही बिर्याणी दिंडीगुल बाहेर पोचली आणि हळूहळू संपूर्ण साऊथ इंडियामध्ये फेमस झाली. आजही दिंडीगुल शहरात बिर्याणी म्हणजे फक्त एक डिश नाही, ती एक ओळख आहे, परंपरा आहे